नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजची सेवा अतिशय सुंदर अशी सेवा होणार आहे आणि व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला माहिती आहे, श्रावण महिन्यातले शनिवार पण अतिशय पवित्र मानले जातात. श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, पण त्यातले त्यात जर तुम्ही शनिवारची जर सेवा केली तर श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची आपण पूजा करण्याची प्रथा आहे आपल्याकडे. ती जर तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यातले जे काही संकट असतील, दुःख असतील, ते मारुतीरायांच्या हनुमानाच्या सेवेने नक्कीच दूर होणार आहेत. तर आपण काय उपाय केले पाहिजेत ते पाहूया. तर दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालायचं. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो आणि पिंपळाची पूजा करणे म्हणजे साक्षात विष्णू भगवानांची पूजा केल्यासारखं आहे. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. तर मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात. मारुतीचा वार शनिवार आहे, त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रमाणे घातली जाते. वेद काळात अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते, त्यामुळे तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारे लाकूड पिंपळापासून बनवली जाई. यज्ञ आणि पितर अश्वत्थांमध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. तर एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णू भक्त ब्राह्मणांची सत्व परीक्षा घेण्याचे ठरवले होते. तर त्यानुसार त्यांनी धनंजयाला दरिद्री केले. थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावं या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असत. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तक्षणी तिथे विष्णू प्रकटले. त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे सर्व दारिद्र्य नष्ट करून त्याला धनवंत श्रीमंत केले. तर प्रत्यक्ष भगवंतांनी अश्वत्थ सर्व वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी आहे असे गीतेत म्हटलेले आहे. हरवलेली वस्तू व व्यक्ती असलेल्या प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते. अशा श्रद्धेने आपल्याकडे नेमाने असलेल्या प्रदक्षिणा घालणारी बरीच भाविक मंडळी आहेत असं आपल्याला माहिती आहे. ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या. हे सर्व ज्ञात आहे. काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दृष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो. श्रावणातील नव्हे तर इतर शनिवारी सूर्योदयापूर्वी अश्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली. याबरोबरच श्रावणातील कृष्ण पक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या 3 दिवशी पितरांची तहान शमावी या श्रद्धा भावनेने पिंपळाच्या बुंद्याजवळ पाणी घातले जाते. सध्या स्थितीत वृक्ष आपले मित्र आहेत. वड, पिंपळ, पळस, औदुंबर यांची काष्टे, समिधा, फांद्या आपल्या धार्मिक यज्ञ कार्यात आवश्यक मानली गेली आहेत. तर नृसिंह सरस्वतींचं पूजन कसं केलं जातं बघा. श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहांचे चित्र काढले पाहिजे. त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करायला पाहिजे. त्यानंतर साधी हळद, आंबे हळद, चंदन, लाल आणि निळी फुले ती न मिळाल्यास पिवळी फुले वापरावीत. म्हणजे निळी फुलं जर नाहीच मिळाली तर आपण पिवळी फुले सुद्धा वापरू शकतो. वाहून त्या चित्रातील नृसिंहांची पूजा करायची. प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला होता. त्यावेळी तो खांबातून प्रकटला होता. त्याचे प्रतीक म्हणून श्रावणातील प्रत्येक शनिवारी नृसिंह पूजन करतात म्हणजे करतातच. अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्षाच आहे. ब्रह्मांड पुराणात अश्वत्थाचे महात्म्य सांगितलेले आहे. स्वतः ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारद मुनीला सांगितले आहे. अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवाचा वास असतो. मध्यभागी विष्णू तर टोकाला रुद्र रूपी महादेवाचा वास असतो. पूर्वेकडील शाखा पानांवर असते. अशा तऱ्हेने अश्वत्थ वृक्षाच्या 4ही दिशांना ब्रह्मा, विष्णू, महेश व इंद्रदेवाचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते. अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्षच देवतांनी व्यापून टाकला आहे. गोब्राह्मण व समस्त ऋषीगण तथा वेदादी यज्ञ यागाच्या देवता या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करीत असतात. हा वृक्ष अश्वत्थ
उद्गलस्थ नारायण झाला असून त्याच्या महतीचे वर्णन करणे शक्य नाही. या पिंपळ वृक्षास अगदी मंद गतीने शुद्ध भावाने प्रदक्षिणा कराव्या. 2 लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्महत्यादीसारखे चोर पाप देखील नष्ट होतात. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर यांची आई रुक्मिणी यांनी असा चक्रवर्ती महान पुत्रपोटी जन्मास यावा म्हणून सलग 12 वर्ष या पिंपळाच्या झाडाला दररोज 1000 प्रदक्षिणा घातल्या होत्या. बघा, मी परत सांगते, 2 लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्महत्यादीसारखे चोर घोर पाप देखील नष्ट होतात. तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर यांची आई रुक्मिणी यांनी असा चक्रवर्ती महान पुत्र पोटी जन्मास यावा म्हणून सलग 12 वर्ष या पिंपळाच्या झाडास दररोज 1000 प्रदक्षिणा घातल्या होत्या. आजही आळंदीत त्यांच्या समाधीसमोर हे सोन्याचे पिंपळाचे झाड आहे. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. पिंपळ वृक्ष सेवेने जन्म मृत्यूचे भय जाऊन संसारातील भयाचा नाश होतो. 1000 प्रदक्षिणा जर केल्या तर ग्रह दोषातून मुक्तता होते आणि 108 अश्वस्थ वृक्ष लावले असता पितरांना सद्गती मिळते. शनिवारी वृक्षाला स्पर्श करून जर कोणी मृत्युंजयाच्या मंत्राचा विधिवत जप केला तर तो अकाल मृत्यूवर विजय मिळू शकतो. त्याला अपमृत्यूचे भयच राहत नाही व तो पूर्ण आयुष्य होतो. केवळ प्रदक्षिणेने शनी ग्रहाची पीडा देखील सौम्य होते. अश्वस्ताची उपासना केली तर शनी पीडा दूर होते. तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील बघा सेवा काय आहेत, तर अत्यंत महत्त्वाची आणि पिंपळ पितर म्हणलं ना तर ती सेवा कोणती आहे, तर सलग 41 दिवस रोज आंघोळ झाल्यानंतर लगेच अगोदर कब्बर गाईचे दूध, त्यात चिमूटभर हळद व 4 काळे तीळ टाकून ते मिश्रण एकत्र करून घराजवळील पिंपळाच्या झाडास बुंद्याशी वाहणे. नमस्कार प्रदक्षिणा करून घरी येणे. प्रथम पाय धुवूनच मगच देवपूजा सेवा करायची. तर ही सेवा आपल्याला साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेली सेवा आहे. आपण दिंडोरी प्रणित सेवेच्या स्वामी सेवेच्या मार्गात असाल तर तुम्हाला ही 41 दिवसाची पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याची सेवा गुरुमाऊली देतात, म्हणजे देतातच. कारण या सेवेने खरंच आपल्या आयुष्यामध्ये अगणित असे बदल होतात. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर पितरांचा त्रास असेल तर तो एक म्हणजे पितरांचा त्रास नष्ट होतो. दुसरी म्हणजे तुमच्या घरामध्ये जी काही कोणची आडापिडा असेल किंवा कोणाचं लग्न जमत नाहीये किंवा कोणाची नोकरी लागत नाही किंवा घराची भरभराट होत नाही, अशा गोष्टी सुद्धा पिंपळ वृक्षाने पूर्ण होतात, म्हणजे होतातच. कारण पिंपळ वृक्ष हा साधा सुद्धा नाहीये, तर साक्षात तिथे दत्त महाराजांचा वास आहे, मारुतीरायांचा वास आहे. ही सेवा तुम्ही जर मनोभावे 41 दिवस केली तर तुमची इच्छा पूर्ण होणारच. तर ही अतिशय छोटी माहिती होती पण खूप महत्त्वपूर्ण होती. ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर ही सेवा कराल ना तर त्याचं फळ तुम्हाला अगणित मिळणार आहे. आणि श्रावण महिन्याला प्रत्येक दिवस हा पवित्रच आहे. मग तो शनिवार असू द्या किंवा दुसरा कोणते, पण ही पिंपळाच्या झाडाची जर सेवा तुम्हाला कंटिन्यू 41 दिवस करायची असेल तर त्याचा उपाय आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि त्याचे फायदे सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. आणि ही सेवा घरातलं कोणीही करू शकतं, त्याला काहीही बंधन नाहीये की कोणी केलं पाहिजे, मुलींनीच केलं पाहिजे, मुलांनीच केलं पाहिजे किंवा आईनीच केलं पाहिजे, वडिलांनीच केलं पाहिजे, असं काही नाही, कोणी करू शकतं. तर ह्या सेवेचे जर अनुभव तुम्हाला आले तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलमधून खरंच तुम्हाला जर काही स्वामी अनुभव आवडत असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थही लिहा. तर नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात म्हणजे स्वामी सेवा करत राहा, स्वामी अनुभव ऐकत राहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.